तुमचा तो पुस्तक प्रकाशन समारंभ होता तो फार गाजला आणि तुम्ही फडणवीसांना बोलवलं मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना का ना बोलवलं? शिंदे साहेबांनाही कारण बोलवलं, त्यांच्याकडे नगरविकास खातं होतं. एकनाथ शिंदे साहेबांनाही बोलवलं होतं, आदित्य ठाकरेंनाही बोलवलं होतं. बरं. शिंदे साहेब आणि आदित्य ठाकरेंनी कार्यव्यस्ततेमुळं ते मान्य केलं नाही येण्याचं, म्हणजे ते येऊ शकले नाही. अच्छा. फडणवीस साहेबांनी मान्य केलं, अजितदादांनी मान्य केलं, थोरात साहेब होते हा. आणि राजकीय क्षेत्रातले जास्त लोक बोलवायचे नाही, बरं. फक्त प्रमुख पक्षाचे प्रमुख लोक. अच्छा असं. आणि त्याच्यानंतर बिगर राजकीय लोक जे समाजातले वेगवेगळे घटक आहेत, उद्योग क्षेत्रातले असतील किंवा तुमच्या सिने क्षेत्रातले असतील, क्रीडा क्षेत्रातले असतील, धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रातले असतील, असे सगळे बोलवावे. आणि शहर विकास हा जो मुद्दा आहे हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनी एका अजेंड्यावर ह्याच्यात येणं गरजेचं आहे, असं माझं ठाम मत आहे. असल्यामुळे मी तशा पद्धतीचं कार्य करतो. ओके. सत्यजित, तुमच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर गाजला आणि देवेंद्र फडणवीस असं म्हणते की काँग्रेसमध्ये काही लोकांकडे दुर्लक्ष होत आहे आणि अशा लोकांकडे आमचा डोळा आहे, नजर आहे. तर खरोखरीच फडणवीसावर तुमचं का लक्ष असावं? नाही, असं काही नाही. मला असं वाटतं की काँग्रेसमध्ये गेले 20-22 वर्ष मी संघटनेमध्ये काम करतो आहे आणि संघटनेमध्ये काम करत असताना त्यांनी माझं काम बघितलं असेल कदाचित. आपण एकमेकाच्या पक्षातल्या लोकांकडेही लक्ष ठेवत असतो. आता आम्हालाही माहिती आहे भारतीय जनता पार्टीत कोण चांगले लोक काम करतात किंवा शिवसेनेत कोण चांगले काम करतात. आणि कधी कधी मनात येतही असतं की अरे सुषमा अंधारे काँग्रेसमध्ये असते तर आनंद झाला असता, असं वाटत असतं की आपल्याला एक चांगला वक्ता मिळाला असता. तर अशी भावना कदाचित त्यांची त्याच्यामध्ये असू शकते. आणि मला असं वाटतं की लीडरचं काम जे आहे ना, लीडर म्हणजे रत्नपारखी पाहिजे. त्याला माणसं निवडता आले पाहिजे, ते सोबत आणता आले पाहिजे आणि त्यांच्याकडून काम करून घेता आलं पाहिजे. ते नेतृत्व गुण सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांनी तुमचं गुण ओळखले पाहिजे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृह हशा पण पिकला. तर त्या हशानंतर बाळासाहेब थोरात सुद्धा फार मोठमोठ्याने हसत होते. त्याच्यानंतर तुम्हाला काय बोलले का बाळासाहेब थोरात, नाही सत्यजित तुझ्याकडे जरा लक्ष दिलं पाहिजे वगैरे असं काही बोलले का? नाही, आता कृतीतून बोलतील ते. अच्छा. काय किंवा ही जी ती फडणवीसांची जी क्लिप आहे, म्हणजे आमच्याकडे जर आम्ही जो व्हिडिओ जर पाहिला तो लेट सपोज जवळपास 5 लाखापर्यंत गेलेला आहे. तर काँग्रेस नेत्यांना पण आश्चर्य वाटलं असेल जरा, म्हणजे किंवा अनेकदा काय होतं दुसऱ्यांना बोलल्यानंतर घरातल्याला न कळतं का रे आपल्याच्याकडे दुर्लक्ष होतं. नाही, कारण त्याचं कारण आहे ना, मी तुम्हाला सांगितलं तसं 27 सप्टेंबर 2000ला मी NSY मध्ये प्रदेश NSYचा सचिव म्हणून काम करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून मी आज 23 वर्ष झाले मी संघटनेमध्ये विविध पदांवर काम केले, विविध गावांमध्ये काम केले, राज्यभर काम केले, देशभर काम केले, 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहिलोय, एक विधानसभा लढवली आहे, एक विधानसभा पक्षाला लढवून दिली आहे 2019ची. सुपर 60चा कार्यक्रम करून आम्ही 28 आमदार निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा आमचा आहे. आणि मग हे सगळं बघितलेले जे लोक आहेत त्यांना साहजिक हे वाटतं की बुवा सत्यजितला जे मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही, त्याला जो डिझर्व जे करतो ते मिळालं नाही. ही भावना माझ्या आजूबाजूच्या लोकांची, माझ्या आजूबाजूवर माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची असल्यामुळे कदाचित ही त्यांच्या वक्तव्यातून आली असेल. घराणेशाहीचं जे लेबल तुमच्यावर लावले त्याचा तुम्हाला जास्त फटका बसतो असं तुम्हाला वाटतं?